आणि तशाच प्रकारे तलाठी सर्कल आणि आपले ग्रामसेवक आहेत, इतर अधिकारी आहेत ग्राम स्तरावरचे, यांनी गावात प्रत्येकाला सांगायचंय कशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे नियोजन. तसंच ग्राम स्तरावरती या जेव्हा स्पर्धा होणार तेव्हा काही स्पॉट असतील जिथे तुम्ही थांबून ही स्पर्धा बघू शकता. म्हणजे आता तुमचं बाजारहाट असेल किंवा एखाद्या ग्रामीण स्तरावरती कुठेतरी अशा ठिकाणी जिथे तुम्ही जमून ती स्पर्धा बघू शकता आणि त्याला चेअरअप करू शकता. जे आपले स्पर्धक आहेत, भारताचे जे स्पर्धक पार्टिसिपेट करणार किंवा इतर देशांचे पण स्पर्धक आहेत, त्यांना तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवून किंवा वेगवेगळे बॅनर्स किंवा जल्लोष तिथे तुम्ही करू शकता, पण एका कॉर्नरला थांबून किंवा काही स्पॉट तुम्हाला दिले जातील किंवा तुमच्या इथे जिथे गर्दी होईल अशा ठिकाणी तुम्ही करू शकता. तसं की जेव्हा स्पर्धा सुरू होती, जो स्टार्टिंग पॉईंट आहे आणि जो एंडिंग पॉईंट आहे, जो स्टार्टिंग पॉईंट आहे तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर हे करायचं जमा किंवा मोठ्या प्रमाणावर स्पर्धेची तयारी करायची आहे की जेणेकरून असं दिसावं की आपल्या इथे मोठ्या जल्लोषाने सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि ह्या ग्रँड टूरला आपण पूर्ण सहभाग आणि सगळेजण याला सपोर्ट करतायत. तर या दृष्टीने गावातली म्हणा, गावातले असतील, शहरातले असतील, परत शाळा कॉलेजेस असतील. आता कॉलेजेस किंवा शाळेचे माध्यमिक स्कूलचे कोणी आलेले आहेत का? NCCचे. हां, तर तुम्ही तुमच्या गणवेशात वगैरे मुलांना आणून त्यांनाही दाखवायची आहे आणि त्यांना पण इकडे दिसते की प्रत्येक ठिकाणी की जमाव असेल तर त्याला हे करायला आणि पोलिसांनी पण ते तशा प्रकारे नियोजन करायचं. आणि अजून काही हे आहेत का तालुका स्पोर्ट्स ऑफिसर, मग त्यांचं कोणी संबंधित कोणी आलं? अच्छा, ग्रामीण स्तरावरती तुमच्या इथे पण सरपंच, ग्रामपंचायत यांना पण माहिती असेल तुमच्या इथे खेळाडू असतील, त्यांना पण तुम्ही हे करा, त्यांना पण त्यांच्या ड्रेसमध्ये किंवा युनिफॉर्ममध्ये काही असेल, ट्रॅकसूट असेल, त्यांचा कॅप असेल किंवा अजून एक गोष्ट आहे की आपण पण कलेक्टर साहेबांनी काही सांगितलेलं की टी शर्ट्स, ग्रँड टूरचे टी शर्ट्स आणि कॅप आपण देऊ. तर तशा प्रकारे जर म्हणत असेल तर आपल्या स्टुडंट्सना किंवा खेळाडूंना आपण देऊन तिथे आपण उभं करूया. आणि मोठ्या प्रमाणावर तिथे सहभागी स्टार्ट पॉइंट आहे जिथून स्टार्ट होतो तुम्हाला माहिती, आणि एंड पॉइंट हे इथे स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टार याच्यावर ही लाईव्ह दाखवणार आहे. स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टार तुम्ही पुरंदर तालुक्याने सहभाग घ्यायचा आहे मोठ्या प्रमाणावर आणि ह्या स्पर्धेला चांगल्या प्रकारे पुरंदर तालुक्यात नियोजन करायचं आहे. या दृष्टीने प्रत्येकाने आपापलं नियोजन करायचं. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न आहेत का? संपूर्ण स्पर्धेतले 90 ते 100 किलोमीटर फक्त पुढे जास्त स्पर्धा करायची आणि 200 मध्ये होणार फक्त आपलंच ठिकाण. फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असल्यामुळे त्याचे एक प्रोटोकॉल्स असतात, नॉर्म्स असतात. त्या प्रोटोकॉलनुसार आपल्याला ते प्रोटोकॉल फॉलो करायचे प्रत्येक गावाने आणि प्रत्येक गावकऱ्यांनी आणि प्रत्येक मुलांनी. आणि तसंच अधिकाऱ्यांनी याची काळजी घ्यायची की प्रत्येक गाव ते प्रोटोकॉल फॉलो करते. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे जे प्रोटोकॉल असतात त्याची माहिती पण तुम्हाला दिली जाईल वेळोवेळी की कशा प्रकारे या व्हॅन्स वगैरे जाणार, त्याच्या आधी पूर्ण क्लिअर रस्ते करायचे आहेत. एवढं आहे की ग्रामपंचायतीने वगैरे काळजी घ्यायची आहे की मध्ये जनावर वगैरे येऊ नये रस्त्यात. नाहीतर कसं आहे, ह्या ज्या सायकल्स असतात ह्या 50 प्रति तास 50च्या स्पीडने चालत असतात. बरं, तर या एकदम वेगवान असणार आहेत, त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा कोणी लहान मुलमध्ये आलं, बाळालं किंवा काही, तर आपल्या मुलांना म्हणजे गावकऱ्यांना हे सांगून ठेवा की मुलांना म्हणा किंवा जनावरं की कुठे कोणीच मध्ये नसावी. म्हणजे जेव्हा स्पर्धा सुरू होणार ही काळजी घ्यायची आपल्याला की पुढे 4-5-10 किलोमीटर मध्ये 15 किलोमीटर जो आपला पॅच आहे, म्हणजे आपल्या पुरंदर तालुक्यातून जातोय त्या पॅच